नमस्कार, मी आकाश जाधव। एक महत्त्वाचा मेसेज जो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आपले जितके काही ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत त्यांना द्यायचा होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी ग्रामीण बँकेची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती त्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर अर्थात स्केल 2च्या जॉबसाठी, ज्याच्यासाठी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, ह्या जागा अचानक वाढून 60च्या जागा 122 केलेल्या आहेत। सोबतच ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती 21 तारीख आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी आहे। त्यांचे काही डाऊट्स होते, ते डाऊट्स आज दिवसभरात मी आणि माझ्यासोबत प्रशांत डोले सरांनी आम्ही कव्हर केले। पण मला असं वाटलं की जे विद्यार्थी तिथपर्यंत येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचावी, सो दॅट ते सुद्धा त्या गोष्टीबद्दल अलर्ट होतील। ह्या जागा ज्या मागच्या वर्षी 15 जागा असताना, ज्या मागच्या वर्षी ह्या जागा ज्या 122 सध्या दिसतात त्या 15 जागा होत्या। मला एक मोठी संधी मराठी विद्यार्थ्यांना ह्या ॲडच्या माध्यमातून दिसते। त्यामुळे जे वर्किंग विद्यार्थी सध्या ॲग्रिकॉस आहेत, वर्किंग आहेत किंवा ज्यांनी काही वर्ष 2 वर्ष जॉब केलेला आहे आणि सध्या अभ्यास करतायत, अशा सगळ्यांनी मला असं वाटतं 15च्या ज्यावेळेस जागा 122 पर्यंत होतात तर त्याच्यामध्ये एक मोठी संधी दिसते, तर ती मला आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती। एक वरती जर मी तुम्हाला याचं एक ॲनालिसिस केलं की 15 एक जागा ह्या होत्या आणि RRBPOच्या जागा ज्या होत्या त्या शेकडो जागा होत्या, 3000-4000 जागा त्यांच्या होत्या आणि राज्याच्या वेगळ्या काढल्या तरी पण त्या 250-300 जागा मागच्या वर्षी होत्या। महाराष्ट्राच्या काढल्या तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या RRBPOच्या, PO म्हणजे स्केल 1साठी, ज्यासाठी कुठलाही अनुभव लागत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जागा यांच्या कंपॅरिझनमध्ये 15च्या कंपॅरिझनमध्ये त्याच्या 20 पट जागा RRBPOच्या होत्या, 300 जागा। ज्यावेळेस मी कट ऑफचं ॲनालिसिस करतो, जागा जरी 20 पट असतील तरी मागच्या वर्षी SOच्या स्केल 2चा कट ऑफ 54 होता आणि RRBPOचा कट ऑफ माझा अंदाज 86 पॉईंट समथिंग होता। तर जागा 20 पट असून देखील यांचा कट ऑफ स्केल 2चा कट ऑफ 54 होता, त्या ठिकाणी SOचा जो कट ऑफ होता तो 86 होता। आता त्या ठिकाणी लीड विद्यार्थ्यांना काही निकाल लागत होती। 15 जागा समजा आहेत विद्यार्थ्यांना, तर एक विद्यार्थी असा होता जो 89 मार्क्स ज्याचे होते, 89 त्याच्यापेक्षा कमी मार्कवाल्याचंही सिलेक्शन झालं असेल, पण ओळखीतल्या विद्यार्थ्यांपैकी 89 मार्क असताना 54चा कट ऑफ होता, त्याचे 89 मार्क होते, तर अशा विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून फायनल सिलेक्शन झालं। पण त्याच्या उलट जेव्हा मी POचं पाहतो, ज्यांना 86 मार्काचा कट ऑफ होता त्यांना सिलेक्शनसाठी कुठेतरी 98, 99, 100 मार्क लागले होते। तर तेवढा मोठा गॅप असताना यावर्षी तोही गॅप नाही आहे, कारण की एका बाजूला हे 122 जागा दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मला RRBPOच्या ज्या आहेत त्या कुठेतरी मला वाटतं दोन्ही बँकांचे म्हणून 150 + 100 ह्या 250 जागा आहेत। जो रेशो मागच्या वेळेस 1:20 होता तो रेशो जवळपास 1:2च्या जवळपास आला आहे। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी, वर्किंग विद्यार्थ्यांसाठी किंवा असे विद्यार्थी ज्यांना अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी या निमित्तानं आहे, जी पुढच्या 4 दिवसामध्ये जे विद्यार्थी जे सध्या जॉबला आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांनी 2 वर्षात जॉब केलेला आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे। जर लेंथ जास्त झाली तर थोडंसं ॲडजस्ट करा, का थोडीशी महत्त्वाची माहिती या माध्यमातून सांगायची होती। त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी लिहिलेले आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा आहे प्रेफरन्सचा। विद्यार्थी विचारतात की सर याचा प्रेफरन्स आम्ही कसा टाकावा, तर याचं माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिल्यांदा जागा जरी नसतील तर तुम्ही MGB आणि VKGBचा नंबर हा पहिला आणि दुसराच पाहिजे। जर तुम्ही अशा जिल्ह्यातून आहात, जसं की तुम्ही मराठवाड्यातील जिल्ह्यातून आहात, तर तुम्ही MGB 1 नंबर टाकावं आणि VKGB 2 नंबर टाकावं। पण जर तुम्ही विदर्भातून किंवा कोकणातून किंवा सोलापूरमधून आहात तर अशा वेळेला VKGB 1 नंबर आणि MGB 2 नंबर। जागा 0 असल्याने त्याच्यावर काही इम्पॅक्ट होत नाही। उद्या जरून ह्या बँकांनी समजा जागा रिपोर्ट केल्या तर त्याचा पहिला बेनिफिट तुम्हाला होईल, महाराष्ट्राची पोस्टिंग मिळेल। उगाच विद्यार्थी विचार करतात की यांच्या जागा 0 त्याला वर कशाला टाकावं। अशा विद्यार्थ्यांना मला कधी कधी असं वाटतं की यांचं ग्रॅज्युएशन आहे, खरंच ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत का, विचार करतात का, ते पाहावं। मागच्या 3-4 वर्षापासून मी तुम्हाला POच्या एक्झामला पहिला प्रेफरन्स बँक ऑफ बडोदा सांगतो। भले मागच्या 3 वर्षापासून बँक ऑफ बडोदा जागा 0 काढतंय, पण त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही का, असं काही प्रॉब्लेम नाही। ज्यावेळेस त्यांना पहिला प्रेफरन्स दिला बँक ऑफ बडोदाचा, समजा ती जागा 0 असेल तर खाली त्यांना प्रेफरन्स मिळतोच। त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं साधारणतः त्या हिशोबानं MGB आणि VKGBचा ऑप्शन पहिला आणि दुसरा या पद्धतीने तुम्हाला टाकायचा आहे। आणि जे विद्यार्थी विदर्भातले, कोकणातील किंवा सोलापूरचे वगैरे ज्यांच्या जिल्ह्यामध्ये VKGB आहे अशांनी 1 नंबर VKGB, 2 नंबर MGB ह्या पद्धतीने टाकावं। त्याच्यानंतर आता तुम्ही कसं तुम्हाला महाराष्ट्राच्या जवळचे स्टेट जे, जर जवळची पोस्टिंग पाहिजे असतील तर जवळचे स्टेटवरती टाकू शकता। त्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी कोल्हापूरचा आहे किंवा सांगलीचा आहे, अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक एकदम लागून आहे आणि जर ते कन्नड भाषेमध्ये थोडंसं कम्फर्टेबल आहे तर त्यांनी त्याच्या पुढचं ऑप्शन कर्नाटक टाकावं। काही विद्यार्थी धुळे नंदुरबारचे ज्यांना गुजरात खूप जवळ आहे अशा विद्यार्थ्यांनी गुजरातचं ऑप्शन 2 नंबरला टाकावं। काही विद्यार्थी विदर्भातील किंवा जळगाव, भुसावळ
पलीकडे वाशिम, हिंगोली ह्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशचे पलीकडे जवळ पडतं, त्यांनी मध्य प्रदेशचं ऑप्शन टाकावं. काही विद्यार्थी पलीकडे एकदम नागपूर, वर्धा या साईडला जर आपण बघितलं, नागपूर असेल, भंडारा असेल, छत्तीसगड जवळ पडतं तर छत्तीसगडचं ऑप्शन टाकावं. जे विद्यार्थी नांदेड, यवतमाळला आहेत त्यांना तेलंगणा जवळ पडतं, जर ते कम्फर्टेबल आहेत तेलुगूसोबत तर त्यांनी तेलंगणाचं ऑप्शन टाकायला हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपापला सारासार विचार करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या लागून जे लागून जे राज्य आहेत अशा ठिकाणचे प्रेफरन्स टाकायचे आहेत. तर त्यामध्ये एकदम तुम्ही विचार करू शकता गुजरातचा, त्यानंतर जे लागून नाहीत पण याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, यूपी, पंजाब, छत्तीसगड या ठिकाणी भाषेची अडचण बिहार, MP, उत्तराखंड या ठिकाणी भाषेची अडचण येणार नाही. जर तुम्हाला भाषा ही अडचण वाटते तर हे वाले राज्यावरती टाकून द्या, याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः हिंदी तुमची व्यवस्थित चालून जाईल. आणि जर भाषेची अडचण वाटतीये तर अशा केसमध्ये तुम्ही तेलंगणा हे खाली, याच्या खाली तुम्ही ऑप्शन टाकू शकता. तेलंगणा, आंध्रा, कर्नाटका, खाली झारखंड, वेस्ट बेंगॉल हे वाले ऑप्शन टाकू शकता. शक्यतो माझं असं म्हणणं होतं की वेस्ट बेंगॉलचं ऑप्शन मराठी मुलांनी सगळ्यात शेवटी टाकायचं आहे काही कारणाच्या पाठीमागे. तर त्यामुळं पहिल्यांदा जर तुम्हाला भाषेची काही अडचण नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जवळची स्टेट जे ते वरती घेऊ शकतात. पण जर ते अडचण असेल तर सध्याला हिंदी बेल्टवाले स्टेट तुम्ही वरती घेऊन साधारणतः हिशोबाने करू शकता. सर ह्या एक्झामला कसलं LPT होते का, त्याला कसलं LPT होत नाही, स्केल 2ची पोस्ट आहे. स्केल 1ला असेल किंवा ग्रामीण स्केल 1ला म्हणतात किंवा तुम्हाला रीड राईट आलं पाहिजे असं काही सांगतात, किंवा असिस्टंटला असेल तर यांना तसं कसलीही LPT होत नाही. तुम्हाला तुमचा कम्फर्ट आणि तुमची कम्पॅटेबिलिटी पाहिजे. रिझन त्या बँकेमध्ये तुम्हाला आयुष्य घालवायचं आहे. तर हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. तर प्रेफरन्सबद्दल सगळ्यांना बऱ्यापैकी कळालं असेल. दुसरं आहे सर्टिफिकेट आणि पेमेंट स्लिपबद्दल. विद्यार्थ्यांना याबद्दलचे डाऊट्स असतात. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे आणि सध्या तुम्ही काम सोडलेलं आहे तर अशा वेळेला तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतं. आणि जर तुम्ही तिथं काम करतायत तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिला जात नाही. त्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट इश्यू केलं जातं ज्यामध्ये टू होम्सोवर इट मे कन्सर्न या टाईपचं असतं. तर तुम्हाला त्याबद्दल काळजी करायची गरज नाही. तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आधी काम केलेले आहेत ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड अवेलेबल करून देईल. मी ICICI बँकेमध्ये काम केलेलं आहे, प्रशांत सरांनी 2-3 बँकांमध्ये काम केलेलं आहे. तर आम्ही झाल्याच्या नंतर ह्या फॉर्मॅटमध्ये द्या आम्हाला वेगळं सांगायची गरज पडली नाही. बँकेचा तो एक स्टँडर्ड फॉर्मॅट होता ज्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला त्यांनी इश्यू केलेला आहे. आणि ज्यावेळेला आम्ही जॉब करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करायचो त्यावेळेला त्यांना टू होम्सवर इट मे कन्सर्नवालं सर्टिफिकेट लागायचं, ते सुद्धा त्यांना माहिती असतं. आता सोबत सर पेमेंट स्लिप लागते का, तर मी तुम्हाला याच्याशी संबंधित काय होतं की याच्याशी संबंधित मेसेज तुम्हाला पेमेंट स्लिप वेगळी लागत नाही. काय होतं की जसं तुमचं सिलेक्शन झालं, सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला काय लागेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. ते झालं, तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुमची जी बँक आहे, ज्याही बँकेत सिलेक्शन झालेलं आहे ती तुमच्या एम्प्लॉयडला एक मेल करेल. त्या मेलचा कमी अधिक प्रमाणात फॉर्मॅट हा असा असेल की ज्यामध्ये वरती तुमचं नाव वगैरे डिटेल्स वगैरे टाकलेले असतील विथ रेफरन्स टू सिलेक्शन ऑफ डायडॅश कॅन्डिडेट इन. समजा मी टाकला महाराष्ट्र ग्रामीण बँक IBPS सिलेक्टेड ॲज कॅन्डिडेट ॲज, समजा जो काही ऑफिसर असेल सेल टू ॲग्रिकल्चर क्लेम्स टू आहे, तर ते म्हणतील तुमच्या एम्प्लॉयर म्हणजे कोणतं की तुम्ही जिथं काम केलेलं आहे त्यांना बँक तुमची विचारेल. समजा तुम्ही काम केलेलं आहे अजित सीड्स नावाच्या कंपनीमध्ये, तर तुम्ही सिलेक्ट झालेली बँक ही विचारेल अजित सीडला की हा व्यक्ती क्लेम करतोय, हा मुलगा क्लेम करतोय की त्यानं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्या पोझिशनला ह्या काळापासून ह्या काळापर्यंत काम केलं आहे. तर वी रिक्वेस्ट यू, ही बँक म्हणते तुमच्या एम्प्लॉयरला म्हणजे अजित सीडला, वी रिक्वेस्ट यू to kindly verify from your record and confirm that the experience certificate is issued under your seal and signature. म्हणजे ते बँक त्यांना म्हणते की आम्हाला फक्त कन्फर्म करा की जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्या मुलांनी दिलेलं आहे हे तुम्हीच इश्यू केलेलं आहे, प्रॉपर सर्टिफिकेट आणि स्टॅम्प साईड. अँड ऑल्सो प्रोव्हाइड अस डिटेल्स ऑफ जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, की त्या मेलमध्ये ते देतील की यांना तुमच्याकडे काय काय नेचर ऑफ ड्युटी त्याचं काम काय काय होतं, तर ते नेचर ऑफ ड्युटीज आम्हाला सांगा. असाइन टू हिम, असाइन टू दिस रोल. आणि सोबत त्यांनी दिलेलं आहे की बँकेला त्यांनी तुमच्या एम्प्लॉयरला विचारलं की जर तुमच्याकडे असतील तर त्याची सॅलरी स्लिप किंवा रेलेव्हंट रेकॉर्ड, एक तर सॅलरी स्लिप लागेल किंवा रेलेव्हंट रेकॉर्ड तुमच्याकडे काय असतील मागच्या 6 महिन्याचे, तर ते आमच्याशी शेअर करा. अशा पद्धतीचा मेसेज जातो. आता हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश कसा आहे
की खूप वेळेस खूप विद्यार्थी आपापली कंपनी सोडताना कधी कधी असं होतं की गुड टर्म्सवर कंपनी सोडत नाहीत, एखाद्या वेळेस भांडणं होतात तिथं. आता भांडणं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही समजा कंपनीत भांडण केले, काही कशाहूनही भांडण झाले, काही टार्गेट्सवरून झाले, कशाहून झाले. आता भांडण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही सोडता आणि भले तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथून तुम्हाला दिलं जातं, पण असा मेसेज गेल्याच्या नंतर या मेसेजला तुमच्या एम्प्लॉयरकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणजे जसं सांगितलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर तुमच्या कंपनीनं कन्फर्म केलं पाहिजे की हो, तुमची आमच्या कंपनीत हा एम्प्लॉई ह्या कामाला होता, ह्या कालावधीपासून ह्या कालावधीपर्यंत होता. चला, पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर समजा हे त्याचे मोठी कंपनी असेल तर हे त्याचे सॅलरी स्लिप आहेत. समजा छोटी कंपनी असेल तर हे त्याचे रेलेव्हंट रेकॉर्ड आहेत मागच्या 6 महिन्याचे, हे एका मेलमध्ये दिलं तर हे दिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो पुढचं काम जे ते सोपं होऊन जाईल. जर आधी तुम्ही भांडण केले तर नंतर समजा कंपनी तुमची द्यायला तयार नाही आहे, तर तुमचं नुकसान होऊ नये या अनुषंगानं मला ह्या मेलच्या माध्यमातून ही माहिती सांगायची होती. तर होपफुली तुमच्यापर्यंत ही माहिती आली असेल. अशा पद्धतीचा मेल जो आहे, आयदर बँक तुमच्या एम्प्लॉयडला, तुम्हाला नाही, तुमच्या एम्प्लॉयडला सॅलरी स्लिप किंवा रेलेव्हंट रेकॉर्ड मागच्या 6 महिन्याचे जे काही तुमच्याकडे रेलेव्हंट रेकॉर्ड आहे ते आमच्याशी शेअर करा असा मेसेज करते. 2 पैकी 1. आता इथून थोडंसं पुढे चला. तर याच्याशी संबंधित मुद्दा झाला. मुलांच्या अजून चुका काय होतात, जिथं एम्प्लॉयर नेम टाकायचं आहे तिथं स्वतःचं नाव टाकतात. एम्प्लॉई तुम्ही आहात, एम्प्लॉयर ज्या कंपनीत तुम्ही काम केलेलं आहे ते, आणि नेचर ऑफ ड्युटीजमध्ये तुम्ही काय काय काम केलेलं आहे, तुमच्या नेचर ऑफ ड्युटीजमध्ये मार्केटिंग केली आहे का, असं डिटेलमध्ये जे जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. नेचर ऑफ ड्युटीजमध्ये तुम्ही त्या कंपनीमध्ये केलेलं काम. मुलं दरवेळेला एम्प्लॉयरच्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकतात, तर तसं होऊ नये म्हणून तोही पार्ट मला सांगायचा होता. अजून ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांना मी तर RRB POच्या अपोजिटमध्ये इकडचे फायदे सांगितले की मागच्या वर्षी लिहून पण दाखवतो की तुमच्या स्केल 2च्या जागा होत्या 15 आणि त्याच्या उलट ग्रामीण बँकेच्या POच्या जागा असतील अंदाजे 300 असतील. किती पट जागा हेच मी म्हणतोय बघा, 20 पट. एवढा असताना या एक्झामचा कट ऑफ लागतोय 100 पैकी 86, प्लस मायनस 1-2 मार्क पकडून चला, 100 नाही 200 पैकी, आणि यांचा कट ऑफ लागतोय 200 पैकी 54. इथल्या विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन व्हायला लीड पकडून एक अंदाजे 100 मार्क लागतात बरं का, कारण की मला वाटतं 51 पॉईंट समथिंगचा फायनल कट ऑफ आहे. तर जवळपास 98-99-100 मार्क लागतात. इथल्या मुलाला पास व्हायला 89 मार्क मागच्या वर्षी लागले. 89 पेक्षाही कमी असेल हे तर हे मिनिमम सांगतोय मी, तर ह्याच्यापेक्षा छोटा पण असेल पण ह्या पद्धतीने लागायची. आता इकडच्या वेकन्सीज वाढून 122 झालेल्या आहेत. इकडच्या वेकन्सीज मला वाटतं 150 + 100 हे 250 आहेत. जो जुना 1:20चा रेशो होता तो हार्डली 1:2च्या जवळपास आलेला आहे. त्यामुळं जे वर्किंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची चांगली संधी आहे, त्यांच्यापर्यंत हा मेसेज प्लीज पोहोचवा. तिथून पुढे जे IBPS AFO आहेत हमखास त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाणार. जे AFO आहेत बिचारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागले आहेत, असे विद्यार्थी ज्यांना 2-2, 3-3, 4 वर्ष झाले आहेत, तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकता. कारण की जरी महाराष्ट्रात जागा नसतील, एखादा विद्यार्थी वेस्ट बेंगॉलला लागलेला आहे, त्याची इच्छा आहे महाराष्ट्राच्या जवळ यायची, तो प्रयत्न करेल की गुजरातच्या बँकेमध्ये येण्यासाठी, मध्य प्रदेशच्या बँकेत जिथे जिथे जागा असतील तिथे त्यांच्यासाठी तो प्रयत्न करेल. गुजरातमध्ये जागा आहेतच. त्यामुळं अशा विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतात ज्यांना महाराष्ट्राच्या क्लोज यायचं आहे, सध्या ते दूर आहेत आणि त्यांना जवळ येऊन जवळ जॉब करायचा आहे. अनेक पोस्ट पुढे आधी AFO होतं म्हणजे स्केल 1 होते, आता इथे स्केल 2 यायचं आहे, तर त्यांना सुद्धा बेनिफिट आहे जे सध्या AFO म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये काम करत आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, हा एक मुद्दा मला प्रशांत सरांनी ॲड करायला लावलेला आहे. जर तुम्ही एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, स्टेट किंवा सेंटरचे, किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे एम्प्लॉई आहात, PSUचे आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना NOC लागते. पण सरांचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये सध्या जॉब करतायत आणि तुम्ही मेन्शन केले की तुम्ही तिथं जॉब करताय, सध्या वर्किंग आहात, प्रेझेंटली वर्किंगला येस केला असेल, तर प्रायव्हेट जॉबवाल्यांनी सुद्धा त्यांच्या कंपनीकडूनचा NOC तयार ठेवा. आतापर्यंत काय व्हायचं, गव्हर्नमेंट आणि PSUला लागायचं, पण सरांचं म्हणणं आहे की प्रायव्हेट जॉबवाल्यांनी सुद्धा इंटरव्ह्यूला जात असताना NOC तयार ठेवा. हा एक पार्ट होता. आणि याचा ह्या जॉबचा अजून एक सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे, जो की मी मंथली सेशनमध्ये पण सांगितलं होता, की हे सगळे विद्यार्थी समजा त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या राज्यात त्याचं सिलेक्शन MGBनं यावर्षी जागा नाही काढल्या, VKGBनं नाही काढल्या, गुजरातच्या बँकेमध्ये झालं, गुजरातच्या ज्याच्या की जागा आहेत, आणि त्या बँकेमध्ये जागा काढल्यामुळे तो तिकडे गेला. आता तिकडे पास झाला, त्याला महाराष्ट्रात यायचं आहे, तर 2 वर्षाचा अनुभव घेऊन तो स्केल 2च्या एक्झाम ज्या आहेत ते देऊ शकतो पब्लिक सेक्टर बँकांच्या,
किंवा SBIच्या सर्कल बेस्ड ऑफिसरच्या देऊ शकतो, बँक ऑफ महाराष्ट्राच्या जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 स्केल 3च्या जागा देऊ शकतो. त्याचं आपल्याकडचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला विद्यार्थी पवन कुलकर्णी, जो याच गुजरात बडोदा ग्रामीण बँकेमध्ये लागला होता, गुजरातमध्येच पोस्टेड होता. त्याचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आत्ता स्केल 2 म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि तो होम स्टेटमध्ये आलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळं त्याला जवळपास तो ज्या जिल्ह्याचा तो परभणीचा होता त्याला आसपास पोस्टिंग मिळू शकते. तर अशा पद्धतीनं त्या अनुभवाचा फायदा जो आहे, जसं की कोऑपरेटिव्ह बँकांचा अनुभव जो आहे तो सर्कल बेस्ड ऑफिसर SBIच्या CBOला चालत नाही, पण इथं तो प्रॉब्लेम नाही आहे. हा जो अनुभव आहे जवळपास सगळ्या स्केल 2 स्केल 3 जॉबसाठी चालतो. तर त्यामुळं माझी विनंती होती की आज बऱ्यापैकी मुलांना 1-on-1 मी भरपूर बोललो. आज प्रशांत सरांना तर तेवढाही वेळ नव्हता, त्यांच्या पाठीमागे भरपूर एन्क्वायरी आज होत्या. तर मला असं वाटतं हे सगळे मुद्दे ह्या निमित्ताने क्लिअर झाले असतील. काही डाऊट असतील तर उद्या परवा प्रशांत ढोले सर जे ते क्लासवर अवेलेबल आहेत, ते विद्यार्थ्यांचे 1-on-1 डाऊट जे आहेत ते त्या निमित्तानं सॉल्व्ह करतील. बस तेवढंच मला आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. जास्तीत जास्त ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांचा अनुभव आहे किंवा जे AF म्हणून सध्या काम करत आहेत त्यांच्यापर्यंत ह्या मेसेजला पोहोचवा. धन्यवाद.